नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा वांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेताच आपल्यासमोर उभा राहतो तो महाराजांनी घडवलेला दैदिप्यमान इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांची धीरोदात्त वृत्ती, त्यांचं कुशल व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येतात. आणि मग मनात येतं की काय हे केवळ इतिहासापुरतंच मर्यादित ठेवायचं, की त्याचा आजही आपण उपयोग करून आपलं जीवन सार्थकी लावू शकतो किंवा आपल्या समाजामध्ये काही सुधारणा घडवून आणू शकतो. या सगळ्याच संदर्भामध्ये उहापोह करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सतीश चाफळे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे आपलं. डॉक्टर चाफळे सर हे RS मुंडले धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील भरपूर अभ्यास आहे. त्यांचे आत्तापर्यंत 6 ग्रंथ प्रकाशित झाले असून 24 शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळ, बालभारती पुणे, तसंच इतिहास अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यामध्ये ते सदस्य म्हणून सक्रियपणे कार्यरत आहेत. तसंच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर ते सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजनेचे ते अशासकीय सदस्य असून विद्यापीठ शिक्षण मंचाचे ते महामंत्री आहेत. विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यानं देणं हा सरांचा आवडता छंद आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, आपण आजच्या आपल्या विषयाकडे वळूयात. शिवजन्म ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर एकूणच भारतवर्षाच्या जीवनातील क्रांतिकारक अशी महत्त्वपूर्ण घटना होती. जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या इस्लामी दास्य शृंखला शेकडो वर्ष गळ्यात पडल्यामुळं हलाखीची परिस्थिती होती. तर शिवजन्मापूर्वीच्या या परिस्थितीबद्दल आपण काही सांगाल का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याची प्रेरणा मुळात त्यांचे पिताश्री शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब यांच्याकडून त्यांना मिळाली आहे. या दोघांनाही ज्या परिस्थितीमध्ये संघर्ष करावा लागला ती परिस्थिती आणि छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्याच्या वेळीची जी परिस्थिती आहे ती अतिशय कठीण आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वराज्य ही संकल्पना जरी मुळात कोणी मनात जरी त्याचा चंग बांधला तरीसुद्धा शिर धडावेगळं केलं जाईल एवढी मोठी दुर्दैवी परिस्थिती त्यावेळी भारतात आणि महाराष्ट्रात होती. उत्तर भारतामध्ये औरंगजेब मुघलांची सल्तनत प्रचंड प्रभावी होती. दक्षिण भारतामध्ये आदिलशाही, कुतुबशाही यासारख्या शाह्या राजवटी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या होत्या, विशेषतः दक्षिण भारतामध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करणं ही फार मोठी आणि प्रभावी गोष्ट आहे. त्या कालखंडामध्ये या सगळ्या मुस्लिम राजवटींच्या वरवंट्याखाली सामान्य प्रजेंचे अतोनात हाल होत होते. तत्कालीन परिस्थितीमध्ये कर्तबगार मराठा सरदार घराणी ही या शाह्यांच्या चाकरी आपली सेवा देण्यातच धन्यता मानत होते. खरंय. त्याच कालखंडात शौर्य, धैर्य हे सगळं महाराष्ट्रात असून सुद्धा त्यांच्यामध्ये स्वतत्वांची जाणीव नव्हती. आपण ही राज्य निर्माण करू शकतो ही भूमिका मनात स्पर्शच सुद्धा नव्हती. या पार्श्वभूमीवर तत्कालीन परिस्थितीचं वर्णन करत असताना दुर्गाराम तिवारींनी फार सुंदर कविता केली आहे. ते म्हणतात की यवन प्रबळ झाले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसेवेच्या दारात, शौर्य धैर्य खचले होते परसत्तेच्या पंखात. कवितेवरून तत्कालीन परिस्थिती किती भीषण होते याची जाणीव आपल्याला होते. आणि म्हणून मग मोगलांच्या छातीवर बसून आदिलशाही आणि कुतुबशाहीची झुंज देत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतत्वाची प्रेरणा सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण करून मुरदाड झालेल्या या महाराष्ट्रातल्या मातीतील माणसांना गदागदा हलवत त्यांना जागृत करीत त्यांच्यातलं क्षात्रतेज निर्माण करून ते पुढे आणत योग्य त्याप्रमाणे संधी देत सर्वसामान्य माणसांना हाताशी धरत स्वराज्य निर्माण केलं आहे. आणि ही स्वराज्याची जी प्रेरणा आहे
ती मुळात स्वधर्म, स्वदेश, स्वावलंबन आणि स्वाभिमान या 4 गुणांच्या माध्यमातून त्याचा पाया महाराजांनी रचला आणि म्हणून एक प्रभावी असं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज तत्कालीन परिस्थितीवर मात करत निर्माण करू शकले. खरोखरच खूप धाडसी असं सर्व कार्य महाराजांचं आपल्याला दिसून येतं. सर, याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की मावळखोरं संघटित करणं हे पहिलं महत्त्वाचं कार्य राजांनी केलेलं आहे. लोकसंग्रह केला, सर्व प्रकारच्या लोकांना प्रशिक्षित करून सैन्यात सहभागी करून घेतलं. राजांच्या या संघटन कौशल्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? महाराजांचं संघटन कौशल्य अफलातून होतं. अनेक इतिहासकारांनी महाराजांच्या संघटन कौशल्यांवर लिखाण केलं आहे. जेव्हा आपण इतिहासामध्ये प्रामुख्यानं छत्रपती शिवरायांच्या संघटन कौशल्याचा चिकित्सकपणे अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे पैलू त्यात महाराजांचे दिसून येतात. साधारण मावळखोरं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश येतो, त्याच्यामध्ये जुन्नर तालुका वगैरे जो परिसर आहे तो येतो की 12 मावळ वेगवेगळे प्रांत, छोटे छोटे प्रांत त्यामध्ये आहेत आणि हा परिसर आहे दऱ्याखोऱ्यांनी आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला. तसा कठीण असा परिसर आपण म्हणू शकतो. या परिसरात राहणारी 18 पागड समाजातील माणसं महाराजांनी जोडलेली आहे की यावेळी जी काही माणसं, जी काही मोठमोठी घराणी आहे या परिसरातील, ती कुठे ना कुठे आपली चाकरी करतात आहेत. परंतु महाराजांना ही कुठल्याच मंडळींनी महाराजांना साथ दिली नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं महाराजांच्या संघटन कौशल्यांची चुणूक दिसते. त्यांनी नवीन माणसं उभी केली आणि कुठेच शोधली ती जात पात पंथ संप्रदायाच्या पलीकडे जाऊन माणसं गोळा केली आणि म्हणून मग महाराजांच्या साथीला जी माणसं उभी राहिली त्यात मग येसाजी कंक असेल आहे, बाजीप्रभू देशपांडे असतील आहे, तानाजी मालुसरे असतील आहे, निराजीरावजी असतील आहे, यासारखी जी मोठमोठी मंडळी जी स्वराज्यासाठी धारातीर्थ पडली, ज्यांनी आत्मबलिदान केलं, ही माणसं सामान्य माणसातून महाराजांनी निवडली. बहिर्जी नाईक जो गुप्तहेर खात्याचे प्रमुख आहे आपल्या स्वराज्याचे, ते आवाज काढण्यात पटाईत आहेत वेगवेगळे, म्हणून त्यांचे आवाज आणि त्यांची एकंदरीत युक्ती प्रयुक्ती हे सगळं पाहून महाराजांनी त्यांना हेरलं आणि स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यामध्ये त्यांना टाकलं. कल्याणच्या दरवाजाजवळ सापडलेला एक 8 वर्षाचं पोर, ज्याला आपण मदारी मेहतर म्हणून ओळखतो, हा मदारी महाराजांना कल्याणच्या दरवाजाजवळ सापडलेला होता त्या मोहिमेत. तो पुढे महाराजांचा निष्ठावंत सेवक बनलेला आहे. अशी कितीतरी माणसं महाराजांनी जोडली, हेरली आणि जातपातीच्या पलीकडे जाऊन महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं संघटन कौशल्य करताना काय केलं आहे की ज्याला जे जमेल ते काम महाराजांनी दिलं आहे. बरोबर आहे. हे महाराजांचं चातुर्य आहे, संघटन चातुर्य आहे. त्याच्यातलं स्किल महाराजांनी शोधलं आहे आणि कौशल्य त्याचं पणाला लावून त्याला जबाबदारी देऊन ते काम त्याच्याकडून करून घेतलं आहे. आणि म्हणून मग महाराजांच्या कालखंडामध्ये जी माणसं सामान्यपणे त्यांना कुठेही ओळख नाही आहे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ते अस्तित्वच नाही त्या लोकांना, अशा लोकांना प्राण फुंकून महाराजांनी स्वराज्याच्या कामात आणलं आणि किंवा ही माणसं मोठी झाली आहे. आपण बघतोय त्या माणसांच्या बळावर स्वराज्य मोठं जायलं, उभं राहिलं. मुठभर मावळ्यांना प्रशिक्षित करून शत्रूच्या लाखभर सैन्याची दाणादाण उडवणारे कुशल व्यवस्थापक, आजच्या भाषेत ज्याला आपण मॅनेजमेंट गुरु म्हणू, तर असे देखील शिवाजी महाराज होते. तर त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याबद्दल काय सांगता येईल? महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य हे सगळ्या जगाला समजण्याच्या पलीकडे आहे. अचंबित करतं का? कारण सांगतो की महाराजांचं चरित्रातनं महाराजांना जेव्हा किंवा ज्याही चरित्रात म्हणजे ग्रंथातून आपण महाराजांना वाचतो आणि विशेषतः महाराजांचं व्यवस्थापन जर आपण वाचलं तर प्रत्येक वेळी ना नाविन्यपूर्णता त्यात दिसून येते. म्हणजे मला असं वाटतं जे काही व्यवस्थापन म्हणून छत्रपती शिवरायांच्याकडे मी बघतो त्यावेळेस महाराजांकडे 2 गोष्टी व्यवस्थापनाच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वासाने आणि ताकदीनं दिसून येतात. त्या म्हणजे कुठल्याही घटना किंवा घडवण्यात आणणारी घटना किंवा एखादी मोहीम जरी असेल त्या कार्यामागं 2 गोष्टी होत्या. एक म्हणजे पूर्वनियोजन आणि दुसरं म्हणजे पूर्ण नियोजन. हा पहिला राजा आहे की मध्यकालीन कालखंडामध्ये पूर्वनियोजन आणि पूर्ण नियोजनाच्या बाबतीत किती काटेकोरपणे असू शकतो. जी काही योजना आखली गेलेली आहे कुठल्याही मोहिमेची, त्याच्यामुळे त्या मोहिमेची यशस्वीता ही 100% राहायची. कुठेही म्हणजे महाराजांकडे सेकंड प्लॅनिंग तेवढ्याच ताकदीचं राहायचं. मला तेच म्हणायचं होतं की प्लॅन ए प्लस प्लॅन बी प्लस प्लॅन सी असे सगळं तयार असायचं. तर त्याची चुणूक म्हणजे साधारणतः जर मी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला दिसून येतं की 3 महत्वाची प्रसंग आहे, ती सगळ्यांना सर्वश्रुत आहे. एक म्हणजे अफजल खानाचा प्रसंग, दुसरं म्हणजे शाहिस्ते खानाचा लाल महालातली प्रसंग आणि तिसरा महत्वाचा प्रसंग म्हणजे आपण बघतो की महाराजांची आग्र्याहून सुटका. या तिन्ही याच्यामध्ये महाराजांनी ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलेलं आहे त्यातनं महाराज किती मोठे व्यवस्थापन
गुरु होते, सगळ्या एक मॅनेजमेंट किती तगडं होतं ते आपल्याला दिसून येते. म्हणजे तुम्ही आता प्लान ए आणि प्लान बी आणि प्लान सी ची गोष्ट केली. त्याच्यात म्हणजे अफजल खानाच्या बाबतीत जर सांगायचं झालं, अफजल खानाचं जेव्हा आक्रमण स्वराज्यावर चालून आलं तर त्यांनी त्यामध्ये साधारणपणे प्री प्रोजेक्ट ऑपरेशन, मेजर प्रोजेक्ट ऑपरेशन आणि पोस्ट प्रोजेक्ट ऑपरेशन राबवलेले आहे. म्हणजे प्री प्रोजेक्ट ऑपरेशनमध्ये जेव्हा खान वाईकडून चालत स्वराज्यावर आला तर तो येताना त्याच्या प्रत्येक हालचालीवर महाराजांचं बारीक लक्ष आहे आणि महाराज त्याची शक्ती कशी कमी करता येईल याच्यावर महाराजांचा प्रयत्न सुरू आहे. की हळूहळू म्हणजे एकंदरीत 20,000ची फौज घेऊन निघालेला अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी ज्यावेळेस शामियाना उभारला त्यावेळेस निवडक अंगरक्षकासह तो फक्त महाराजांना शामियानात भेटायला येतोय. की केवढं मोठं स्किल आहे महाराजांचं, की कशा पद्धतीनं महाराजांनी त्यांना हे केलेलं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यासोबत प्रत्यक्ष लढत असताना जे मेजर प्रोजेक्ट ऑपरेशन आहे त्यावेळेस कुठली रणनीती आपण आखली पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे. इव्हन तोफांना बत्ती देण्यापासनं आणि सह्याद्रीच्या त्या जावळीच्या जंगलात दऱ्याखोऱ्यांमध्ये कड्याकापर्यांमध्ये दडून बसणाऱ्या सैनिकांनी कशा पद्धतीनं ते आक्रमण करायचं इथपर्यंत महाराजांचा विचार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात जर आपण विचार केला महाराजांनी तर समजा अफजल खानाचा पराभवानंतर समजा परिस्थिती जर काही वाईट आली तर ते आऊसाहेबांशी चर्चा करतात. जाऊ मासाहेबांशी मला जर काही घातपात झाला, दगाफटका झाला तर तुम्ही राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती घेऊन शंभूराजांना राज्याभिषेक करा आणि राज्य पुढे चालवा. इथपर्यंत येणाऱ्या संकटाची चाहूल माहीत असून सुद्धा म्हणजे आपल्या हयातीतच पूर्वीचं म्हणजे दूरदृष्टी ठेवणारा पहिला राजा, अशा पद्धतीचं नियोजन करणारा राजा हा पहिला म्हणजे एकंदरीत भारतात त्या मध्यकालीन त्या शतकांमध्ये एकमेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दिसतात असं मला वाटतं. सर हे तर नक्कीच आहे. आणखीन आपल्याला एक दिसून येतं की आजकाल आपण बघतो की अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जात असतात, पण महाराजांनी त्या काळात देखील अशा अनेक योजना कायमस्वरूपी राबवलेल्या आपल्याला दिसतात आहे, ज्याचा फायदा सर्वसामान्य रयतेला झाला. तर अशा काही योजनांबद्दल आपण सांगाल का? महाराजांनी एक आदेश काढला होता. त्या कालखंडामध्ये मोगली आणि यवनी सैन्यांच्या माध्यमातून अख्खीच्या अख्खी पिकांची नासधूस व्हायची, म्हणून महाराजांनी एक आदेश काढला होता. तो आदेश होता की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. यावरून महाराजांच्या त्या प्रशासन व्यवस्थेची चुणूक आपल्याला दिसून येते. जलकल्याणकारीमध्ये आर्थिक व्यवस्था म्हणजे शेती हे तत्कालीन अर्थव्यवस्थेचा कणा होती. महाराजांनी शेती व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल केलेले आहे, खेडी स्वयंपूर्ण केलेली आहे, शेतसारा कमी केलेला आहे आणि शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत देऊन शेतीला चालना देऊन ज्या जमिनीचं वर्गीकरण करून त्यानुसार शेतसारा महाराजांनी आकारला आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे त्यांच्या नावाने करून देणारा दूरदर्शी राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहे. समजा जर का सैन्यात एखाद्या मोहिमेत जर सैनिक कामी आला तर त्याच्या कुटुंबियांना सुद्धा महाराजांनी वेगळी आर्थिक तजवीज करून दिलेली होती. कला साहित्याला महाराजांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. तर त्यामध्ये कलेच्या बाबतीत महाराजांनी कलाकारांना त्यांच्या एकंदरीत जीवन चरितार्थासाठी आर्थिक तरतूद त्याची सुद्धा करून दिलेली होती. याचे दाखलेही आपल्याला बकरीतून सापडतात. खरोखरच ही खूपच मोठी दूरदृष्टी महाराजांची होती असं आपल्याला दिसून येतं. आणि मला असं वाटतं की आज चालणाऱ्या ज्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत त्याची प्रेरणा देखील कुठेतरी महाराजांनी केलेल्या या सगळ्या योजनांमधून घेतलेली दिसते. सर या सर्व शिवचरित्रातून आपण कोणता संदेश आज द्याल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र फक्त मला असं वाटतं की वाचून घेऊन किंवा एक जयंतीच्या निमित्तानं उत्सव किंवा महोत्सव साजरा करून चालणार नाही, तर महाराजांचा दूरदर्शीपणा, महाराजांची दूरदृष्टी, महाराजांनी निर्माण केलेलं राष्ट्रीय चारित्र्याची जाणीव, महाराजांची सावधानता आणि महिलांप्रती महाराजांचा जो आदर करण्याची जी स्थिती आहे की जी भाव आहे, या सगळ्या गोष्टी महाराजांकडून आपण घेतल्या पाहिजे. तर की युवकांनी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे आणि एक विचारप्रवण राजा, एक दूरदर्शी राजा म्हणून त्यांनी दिलेल्या विचारांना समोर घेऊन एक आपलं राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आज जेव्हा जग आपल्याकडे एक विश्वगुरू म्हणून बघत असताना आपल्या युवकांनी खास करून शिवचरित्रातून हा एक महत्त्वाचा संदेश घेतला, तर मला असं वाटतं की शिवजयंती एक चांगल्या प्रकारे आपण साजरी केली असंच दिसून येईल. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम.